मुंबई सुद्धा मतदानासाठी सज्ज झाली आहे। मुंबईतील 36 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे। 1 कोटींपेक्षा जास्त मुंबईकर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या मतदान राज्यभरात पार पडणार आहे आणि यासाठी उद्या मुंबईतील 36 जागांसाठी सुद्धा मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाची यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे। 1 कोटींपेक्षा जास्त मुंबईकर मतदानाचा हक्क बजावणार आहे। दरम्यान एकूण मतदार किती आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबई शहरामध्ये 25,43,610 इतके मतदार आहेत। मुंबई उपनगरांमध्ये 76,86,098 इतके मतदार आहेत। तर एकूण मतदार आहेत 1,02,29,708। तर मतदारासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत। मुंबईमध्ये मतदारसंघ आहेत 36, रिंगणातील उमेदवार आहेत 420, मतदान केंद्र आहेत 10,117, संवेदनशील मतदान केंद्र आहेत 76, 71,000पेक्षा अधिक कर्मचारी आणि पोलीस तैनात आहेत। तर मुंबईत मतदारसंघ 36 आहेत आणि यासाठी आता प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। तर या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक जे कोल्हापूरमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आहेत। पहिल्यांदा आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। प्रताप, कशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये नियोजन करण्यात आलंय? मतदान प्रक्रिया सुरू होण्याला 24 तासाचा अवधी आहे, पण आपण पाहतो की पाचगाव ज्या ठिकाणी आहे ते मतदान केंद्र आहे, संवेदनशील मतदान केंद्रापैकी एक आहे। या ठिकाणी पूर्णतः तयारी झालेली आहे। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हे जे केंद्र आहे ते येतं। एकूणच आपण पाहतो की 24 तास अजून शिल्लक असताना पूर्णतः यंत्रणा सज्ज आहे। या ठिकाणी पूर्ण काम जे आहे ते झालेलं आहे। एकूणच आपण पाहतो की मतदान अधिकारी ईव्हीएम मशीन येऊन घेण्याचे बाकी आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त लागणं बाकी आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3,452 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यासाठी आपण पाहतो की 18,480 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर 33 लाखाच्या दरम्यान मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। याच्यामध्ये 10 संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्यापैकी पाचगाव हे मतदान केंद्र आहे। एकूणच आपण पाहतो की करवीर तालुक्यात सर्वाधिक 7 मतदान केंद्र आहेत जे संवेदनशील आहेत। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लागेल। तुल्यबळ लढती पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर उल्लेख करायचा असेल तर कागल विधानसभा मतदारसंघाचा करावा लागेल, कारण त्या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शरद पवारांनी त्या ठिकाणी 2 सभा घेतलेल्या आहेत। मुश्रीफांचा पराभव झाला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका मांडलेली होती। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुल्यबळ लढतीमध्ये जे आहेत ते अटातटीचा सामना जो आहे तो पाहायला मिळतोय। पण आपण पाहतोय की पूर्ण 24 तास राहिलेला आहे, प्रचार थंडावलेला आहे, पण छुपा प्रचार गाठीपेटी याच्यावर मात्र आपण पाहतो की उमेदवारांनी भर दिलेला आहे आणि ते घर टू घर पोहोचण्याचा प्रयत्न करतात। लक्ष्मी दर्शन सुद्धा रात्रीच्या दरम्यान घडवून आणण्याचा प्रयत्न या उमेदवारांच्या मार्फत केला जातो अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। त्यामुळेच पाहतोय कोल्हापूर जिल्ह्याकडे पूर्णतः लक्ष लागून राहिलेलं आहे। सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या पट्ट्यामध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 4 महाविकास आघाडीकडे आहे। त्यामुळे त्यांची ताकद वाढेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे। महायुती त्याच्यावर कुठेतरी वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला जातो। अगदी प्रताप, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण मुंबईमध्ये जाणार आहोत, तिथे आपले प्रतिनिधी ओम देशमुख आहेत। ओम, मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो आणि यंदा सुद्धा मुंबईमध्ये प्रत्येक राजकीय पक्षांना तशा पद्धतीने प्रचार केलेला आहे। काय सध्याची परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे? श्वेता, जसं तू सांगितलंस की मुंबई हे सत्ता केंद्र आहे, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचं ध्येय टार्गेट हे मुंबईवरती आहे। मुंबईवरती सत्ता काबीज करायची हे प्रत्येकाचंच ध्येय आहे। मुंबईचा जर आपण विचार केला तर 36 मतदारसंघ आहेत। खूप मोठा आकडा मुंबईतून विधानसभेच्या आकडेवारीत तो कव्हर होतो। 36 मतदारसंघामध्ये 400हून अधिक उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या नंतर या 5 महिन्यांमध्ये जवळपास 2,90,000 मतदार जे आहेत त्यांची नव्यानं नोंदणी झाली। त्यामुळे हे 3 लाख, जवळपास हे 3 लाख जे मतदार आहेत ते पहिल्यांदाच मतदान
मतदान करतायत असं दिसतंय. मुंबईतली जर आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास 10,000च्या आसपास मतदान केंद्रांची सध्या तरी आकडेवारी आपल्या हाती आली आहे. त्यानुसार 76 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत अशी माहिती स्वतः मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि निवडणूक प्रमुख अधिकारी जे आहेत भूषण गगराणी यांनी काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. त्यासोबतच मुंबईतील जी काही निवडणुकीच्या संदर्भातली यंत्रणा असेल किंवा गोष्टींचा इतर गोष्टी असतील त्या सगळ्या पूर्णतः त्यांची तयारी पूर्ण झाली असं देखील गगराणी यांनी काल सांगितलं. एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा जो लोकसभेच्या वेळेला भरपूर प्रमाणात गाजला होता तो म्हणजे मतदान केंद्रांवर ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या त्यांची कुठेतरी कमतरता मागच्या वेळेला भासली होती. थेट केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांनी यावरती आक्षेप घेतला होता. त्याला अनुसरून आता मुंबईतल्या मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या वाढवण्यात येणार आहेत. बसण्याची व्यवस्था असेल किंवा दिव्यांग असतील किंवा ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. मतदारांची कुठेही गैरसोय होऊ नये. सकाळपासून मतदार मुंबईतले जे आहेत ते सकाळी लवकर मतदान करून आपापल्या कामाला जातात. चाकरमानी असतील किंवा नोकरदार वर्ग असेल या सगळ्यांनाच मतदान करताना कुठलीही अडचण भासू नये, लवकरात लवकर मतदान करून ते त्यांच्या कामाला रवाना व्हावेत यासाठी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं ज्या काही खबरदारीच्या उपाययोजना आहेत त्या केल्या जात आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा असेल. पोलिसांच्या वतीनं तगडा पोलीस बंदोबस्त मुंबईतल्या सगळ्याच मतदान केंद्रांवरती लावण्यात येणार आहे. लोकसभेच्या वेळेला ज्या काही प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या त्याचा विचार करता खरं तर या गोष्टी केल्या जातात. आपण पाहिलं असेल की रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये लढत झाली होती त्यावेळेला अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जात होते. अशाच प्रकारचे आक्षेप आता अनेक ठिकाणी घेतले जाऊ शकतात. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्र जी आहेत त्यावरच आणि त्यासोबतच राजकीय दृष्ट्या जिथे फार महत्व आहे अशा मतदान केंद्रांवरती सुद्धा निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे. शेवटचा मुद्दा मुंबईतल्या ज्या काही महत्त्वाच्या लढती आहेत त्यामध्ये वरळी असेल किंवा इतर महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश असेल. या ठिकाणी नेमकं काय होतं, मतदानाचा टक्का वाढतोय का आणि मतदान आपल्या मतदानाच्या माध्यमातून नेमकं कुणाचं भवितव्य ठरवतायत आणि पुढच्या 5 वर्षासाठी मुंबईची चावी कोणाच्या हाती देतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. श्वेता. अगदी धन्यवाद प्रताप आणि ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर उद्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे. मतदान केंद्रांवर अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.